ज्ञानाने आश्चर्यचकित केले, ज्यांनी ब्राह्मणांच्या दर्शनालाही नमस्कार केला आणि ज्यांच्या सोबतीला एक मोठा नाग स्वतः मंदिरापर्यंत आला. ही कथा आहे परमपूज्य श्री वासुदेवानंद सरस्वती टेंबे स्वामी महाराजांच्या जीवनातील. नमस्कार दत्त भक्तांनो, कथाविद श्वेतामध्ये तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. तर नरसोबाच्या वाडीहून परतताना टेंबे स्वामी महाराजांचा कुलदेवी श्री महालक्ष्मीचे दर्शन घेण्यासाठी कोल्हापूरला जाण्याचा नियम होता. एकदा ते कोल्हापुरातील ठकारभटजींच्या घरी मुक्कामाला होते. बुवांची विद्वत्ता ठकारांना माहित होती, म्हणून त्यांनी एका शास्त्री बुवांना त्यांची भेट घडवून आणण्यासाठी घरी बोलावले. शास्त्री बुवा आले तेव्हा टेंबे स्वामी महाराज आत अनुष्ठान करत होते. साधा मळकट पंचा नेसलेली त्यांची मूर्ती पाहून त्या शास्त्री बुवांनी ठकारांना विचारले, हे असले रत्न तुम्ही कोठून आणले? ठकारांनी मात्र त्यांना शांत राहण्याची खूण केली. काही वेळाने बुवांचे अनुष्ठान पूर्ण झाले आणि शास्त्रीय विषयांवर चर्चा सुरू झाली. बुवांचे वेदशास्त्रांवरील विलक्षण प्रभुत्व पाहून त्या शास्त्रीय बुवांना आपल्या आधीच्या बोलण्याची लाज वाटली आणि त्यांनी बुवांची क्षमाही मागितली. साधेपणाच्या आड किती मोठे ज्ञान दडलेले असते याचा हा सुंदर प्रसंग आहे. पुढे नरसोबाच्या वाडीकडे जाताना बुवा आजऱ्याला आजरेकर बुवांना भेटत असत. आजरेकर बुवांना बुवांवर खूप प्रेम होते. बुवांना चालतील असे सांडगे, पापड, कुरडया इत्यादी पदार्थ ते खास करून ठेवत. एकदा मुरगुड येथे मुक्काम असताना बुवा नदीकडे जात होते. वाटेत अनेक ब्राह्मण संध्यावंदन करून परतताना दिसले. त्यांना पाहताच बुवांनी रस्त्यातच साष्टांग नमस्कार केला. मंडळींना आश्चर्य वाटले. त्यांनी विचारले, आपण आम्हाला नमस्कार का केला? तेव्हा बुवांनी सांगितले की विप्र दर्शनाने पाप राशी क्षीण होतात, असा शास्त्राचा भाव आहे. विद्वत्ता असूनही अहंकाराचा लवलेशही नाही, हीच बुवांची महानता. दुसऱ्या दिवशी भिक्षेसाठी एका घरी गेले असता एका महिलेने सूपभर तांदूळ भिक्षेसाठी आणले. बुवांनी तिला प्रेमाने विचारले, सर्व भिक्षेकरांना इतके तांदूळ देता का? फक्त एक मूठ द्या. आणि त्यांनी फक्त एक मूठ तांदूळच स्वीकारला. यानंतर माणगावातील पाडगावकरांच्या घरात काही अनिष्ट घटना घडल्या होत्या. बुवांनी त्यांना जुने घर पाडून नवीन घर बांधण्यास सांगितले. घर तयार झाल्यावर वास्तुशांती ही बुवांच्या आज्ञेनेच करण्यात आली. बुवा येण्यास उशीर झाला म्हणून पाडगावकरांनी एक माणूस त्यांना आणण्यासाठी पाठवला. डोंगराच्या पायथ्याशी तो माणूस बुवांना भेटला. बुवांनी एका बाजूला बोट करून दाखवत म्हणाले, तो पहा, आमच्या सोबती करता आला आहे. आम्हाला दुसरी सोबत कशाला? तिकडे पाहिले तर एक मोठा नाग शांतपणे बसलेला. बुवांनी त्या नागाला तिथेच थांबण्यास सांगितले आणि पाडगावकरांच्या घरी गेले. काम आटपून परत आल्यावर तो नाग अजूनही त्यांचीच वाट पाहत होता. बुवाने त्या मनुष्याला परत पाठवले आणि त्या नागासोबतच देवळाकडे परत गेले. हा प्रसंग त्यांच्या निर्भयतेची आणि निसर्गातील प्रत्येक जीवाबद्दल असलेल्या त्यांच्या विलक्षण भावनेची आठवण करून देतो. यानंतर बुवांच्या योगाभ्यासातील एक प्रसंग येतो. योगाभ्यासामुळे त्यांना शौचाच्या वेळेबाबत त्रास होत होता. एका शास्त्री बुवाने अभ्यासानंतर तूप खाण्याचा त्यांना सल्ला दिला. बुवाने तो सल्ला स्वीकारून तूप खाल्ले, परंतु त्यानंतर त्यांना अतिसाराचा त्रास सुरू झाला. हा त्रास इतका वाढला की त्यानंतर वारंवार स्नान करावे लागे आणि शरीरही अशक्त झाले. याच काळात देवांच्या आज्ञेने त्यांना नरसोबाच्या वाडीतील उत्सवाला जायचे होते. वाटेत एका मनुष्याने औषध दिले, परंतु बुवांनी प्रथम ते घेण्यास नकार दिला. पण देवांची आज्ञा झाली, औषध घ्या. बुवांनी औषध घेतले आणि वाडीला जाईपर्यंत त्यांचा त्रास थांबला. मात्र माणगावी परतताच तो त्रास पुन्हा सुरू झाला. तेव्हा बुवांना जाणवले की देवांच्या आज्ञेशिवाय तूप घेतल्याचा हा परिणाम आहे. पुढे दही घेण्याची आज्ञा झाली आणि त्याने विकार काही प्रमाणात कमी झाला. या प्रसंगातून बुवांचा एक भाव स्पष्ट होतो, देवांची आज्ञा आणि गुरूंचे मार्गदर्शन यांच्यावर पूर्ण श्रद्धा ठेवावी. टेंबे स्वामी महाराजांचे जीवन म्हणजे विद्वत्ता असूनही विनय, सामर्थ्य असूनही नम्रता आणि साधना असूनही अहंकार शून्यता. श्री टेंबे स्वामी महाराजांच्या चरणी कोटी कोटी प्रणाम. श्री गुरुदेव दत्त.